आगामी मान्सूनमध्ये कमी पावसाची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। राज्यस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की सरकार प्रत्येक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी असून कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही। खत वितरणात पारदर्शकता ठेवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत। तसेच मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना या संदर्भात राजस्व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला गंभीरपणे घेतले जाणार आहे। सरकार शेतापर्यंत रस्ता, वीज आणि पाणी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे। यासोबतच अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी रॅकिंग प्रणालीही लागू केली जाणार आहे। नाही तर आम्ही याच्याकरता पथकं तयार केले आहे मोठ्या प्रमाणावर। मी एक दोन ठिकाणी जाणार आहे, आमचे आमदार जाणार आहे, आमचे लोकप्रतिनिधी जाणार आहे। शेतकऱ्याची फसवणूक होऊ देणार नाही। शेतकऱ्याची फसवणूक सरकार होऊ देणार नाही। कोणी किती दबाव टाकला तरी या राज्यामध्ये 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी गावागावामध्ये शेतकरी शेतमजूर एका घराचे 2 घरं झाले, त्यांनी गावाच्या बाहेर घर बांधलं। ही योजना अशा लोकांकरता आहे। कोणी परप्रांतीय येईल आणि तो घर बांधेल असं नाही। या राज्यात राहणारा, राज्याच्या जनगणनेमध्ये असणारा, राज्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण पाया असणारा, त्याला प्लॉट नाही म्हणून त्यांनी अतिक्रमण केलं असेल सरकारी जागेवर, आणि ती सरकारी जागा ही रहिवासी क्षेत्रामध्ये येत असेल। मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेमध्ये राज्य सरकारने ही फ्लॅगशिप योजना तयार केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या योजनेला बजेटमध्ये जाहीर केला आहे। काल 1000 कोटी रुपये योजनेकरता पहिला टप्पा आला आहे। प्रत्येक विधानसभेत आम्ही 5 कोटी 10 कोटी रुपयाची योजना चालू केली आहे। DPCमध्ये 12 स्त्रोत्र आम्ही दिलेले आहे। 12 स्त्रोत्र निधीचे कुठल्याही स्त्रोत्रातून योजना करता येईल। खरं तर राज्याची GDP वाढवायची असेल तर शेतकऱ्याला बारमाही रस्ता द्यावा लागेल। शेतकऱ्याच्या शेतीत रस्ता असेल बारमाही, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल आणि शेतकऱ्याला 12 तास वीज असेल, शेतकऱ्याचा पोरगा कधी नोकरी मागायला जाणार नाही। या भूमिकेशी मी सहमत आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने योजना तयार केली। या योजनेमध्ये पुढच्या वर्षी महसुली अधिकाऱ्याचं रँकिंग होणार आहे।